आज मी बनवत आहे वडापाव। वडापाव करताना आलू डब्यामध्ये ठेवायचे आणि खाली पाणी टाकायचे। यामुळे आलू पाणी शोषून नाही घेत आणि वडापाव छान होतो। घेतलेला आहे, खाली पाणी टाकायचे। डब्यामध्ये आलू ठेवायचं आणि कुकर लावून घ्यायचा। होतं तेव्हापर्यंत आपण बॅटर तयार करू। बेसन घेत आहे, त्याच्यामध्ये थोडे मीठ टाकत आहे आणि सोडा मिक्स करत आहे। चवीनुसार मीठ आणि सोडा। थोडाच सोडा। पाणी टाकत आहे आणि मिक्स करून घ्यायचा। खूप घट्ट बॅटर नाही ठेवायचं। बॅटर छान 5 to 6 मिनिट फेटायचं। जोपर्यंत बॅटरवर छान बबल्स येत नाही तोपर्यंत। फेटून झाले की अर्धा तास बाजूला ठेवायचं। तोपर्यंत बाकीची तयारी करूया। आता सुरुवातीला आलूच्या भाजीचं वाटण करून आलं घ्यायचं। आलं लसण मिरची घ्यायची। चमचनी 1 चम्मच जिरा टाकायचा आणि याचं वाटण करून घ्यायचं। खूप मॅश नाही करायचा। खूप मॅश केला नाही तर वडापावला छान चव येतात। तुम्हाला खूप बारीक करायचं असेल तर करू शकता। भाजी करून घेऊया। कढई ठेवलेली आहे, गॅस ऑन करते। तेल टाकायचं। तेल घेतले आहे, त्याच्यामध्ये मोहरी टाकायची। छान तडकत आहे मोहरी। आता आपण वाटण करून घेतले ते टाकायचं। वाटण केले होते ते टाकलेले आहे। तुम्ही कमी गॅस करू शकता किंवा गॅस बंद करून घ्यायचा। त्याच्यामध्ये हळद टाकायचा आणि हिंग टाकायचं। माझ्याकडे हिंग नाही आहे म्हणून मी नाही टाकत आहे। टाकायचा। मोठे कढीपत्त्याचे पत्ता असेल तर त्याला कापून घ्यायचा। छान होऊ द्यायचं। तर यामध्ये उकडलेले बटाटे मॅश करून घेतले आहे आपण बारीक, ते टाकायचे। मीठ टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं। बघा छान भाजी बनली आहे। आता याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचा आणि कोथिंबीर टाकायचा। अशी भाजी बनली आहे। वरून तुम्ही धने थोडे बारीक करून पण टाकू शकता। मी नाही टाकत आहे। वडे करून घेऊया। बघा आता आपले बॅटर रेडी आहे। छोटे छोटे बबल्स आलेले आहे। आता आपण भाजी बनवली आहे, त्याचे वडे बनवून घेऊया। वडे बनवून घेतले आहे। आता आपण मिश्रण मध्ये मिक्स करूया। मी तुम्हाला आता वडे कसे बनवायचे सांगत आहे। घेतलेला आहे, बॅटर मध्ये मिक्स करायचा। हलका हात करायचा आणि मी कढई ठेवलेले आहे।
तेल गरम होत आहे. झाले का चेक करूया. व्हायचं आहे. झालेला आहे. आता आपण वडा टाकूया. असा हात फिरवायचा आणि तेलामध्ये सोडायचं आणि पटकन बाजूला हात करायचा, कारण जे काही मग बॅटर पडणार ते बाजूला पडणार. आता आपण दुसरा वडा टाकूया. बघा, असं करायचं आणि तेलामध्ये सोडायचं. पटकन बाजूला हात घ्यायचा, म्हणजे जे बॅटर आहे ते पडणार नाही. वरून अंगठा फिरवायचा आणि तेलामध्ये सोडायचं, म्हणजे जे बॅटर आहे ते वड्यावर पडणार नाही. बघा, पटकन बाजूला करायचा हात. पलटवायचं. बघा, आपण काय करतो, अंगठा वरून फिरवतच नाही आणि तेलामध्ये वडा सोडतो, तर आपण तिथेच हात ठेवतो वड्यावर, तर ते पूर्ण बॅटर वड्यावर पडत असतं. तसं नाही करायचं. वरून अंगठा फिरवायचा आणि तेलामध्ये सोडायचा वडा आणि पटकन कढईच्या बाजूला घ्यायचा. वडा जो टाकतो त्याच्यावर नाही ठेवायचा हात, आपला पटकन बाजूला घ्यायचा. त्याच्याने काय होतं, वडा छान बनतं. बघा, एकदा दाखवते. बघा, बॅटरमध्ये वडा टाकलेला आहे, वरून अंगठा फिरवायचा. ओके, काढायचं आणि पटकन तेलामध्ये सोडायचं आणि बाजूला हात करायचा. तर मिरची हवेच 4-5 मिरच्या तळून घ्यायच्या. तळून घेतली आहे, लगेच मिरचीवर मीठ टाकायचं. त्याला चटणी बनवायची. चटणीसाठी काय करतात, जे बॅटर उरलेलं आहे ना त्याला असा हात टाकायचा, असं घ्यायचं, असं सोडायचं आणि आता हे थंड होऊ द्यायचं. हिला आणि तळायचं. त्याचे तळून घेतलेले होते ते आणि लसण, त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आणि मीठ. छान चटणी बनवून रेडी आहे. आता मी वडापाव कसा बनवायचा ते सांगत आहे. वडापाव घ्यायचा, त्याच्यामध्ये चटणी टाकायची, वडा टाकायचा,
दुसरा बघा, वडापाव घ्यायचा, त्याच्यामध्ये चटणी टाकायची, वडा टाकायचा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.